आता नेक्स्ट टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. मी डायरेक्ट 7thवाला टॉपिक चालू केलेला आहे. ओके, बाकीचे जे तुमचे रिमेनिंग टॉपिक आहेत ना, इंटिग्रेशनचं नंतर मला वाटते ॲप्लिकेशन ऑफ डिफिनाईट इंटिग्रल असेल आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफिनाईट इंटिग्रल असेल, तेवाले टॉपिक निरंजन सर घेतलं तुमचं. ओके, आणि मी 7वा टॉपिक जवळपास चालू केला. आपला 7वा टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशनमध्ये मेन आपण ना कोणत्या कोणत्या टाईपचे डेरिव्हेटिव्हचे इक्वेशन्स वगैरे असतात, त्यांच्यासोबत आपल्याला कसं डील करायचं आहे हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, सो डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, म्हणजे dy/dxच्या फॉर्ममध्ये आपले खूप सारे इक्वेशन्स असतील आणि त्यांना आपल्याला बऱ्याचशा मेथडनी सॉल्व करायचे आहेत. म्हणजे खूप सारे मेथड बघायचे आहेत आपल्याला. एकतर पहिली गोष्ट तर याच्यात येते ऑर्डर आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, नंतर येतो आर्बिट्री कॉन्स्टंट, प्युअर कॉन्स्टंट, त्यानंतर मग डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स पण असतात, काही जनरल सोल्युशन, पर्टिक्युलर सोल्युशन्स, त्यानंतर मग मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. ओके, आणि नंतर सेपरेबल बाय सुटेबल सबस्टिट्यूशन, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, असे खूप काही पार्ट आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. सो बेसिकली डिफरन्शियल इक्वेशनमध्ये म्हणजे मेन बेसिक काय ते तुम्हाला सांगतो मी. ओके, सो मेन बेसिक आता बघा कसं असतो, आपल्याला जी इक्वेशन असते ती कशी फॉर्म असते आपली, y=fx या फॉर्ममध्ये आपली जी गिवन इक्वेशन असते, म्हणजे कुठलाही डेरिव्हेटिव्हचा बेसिक सांगतो मी, डेरिव्हेटिव्हच्या बेसिक जी इक्वेशन आहे ती अशी असते, y=fx. म्हणजे वायचा आपल्या लेफ्ट साईडला एक वायचा फंक्शन असतो आणि एक साईडकडे काहीतरी असा फंक्शन असेल, x³ + 2x - log x. म्हणजे कळते का तुम्हाला, म्हणजे इकडचा सगळा फंक्शन आहे तो राईट साईडला आहे तो एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, आणि हा वाय आहे तो ह्या सगळ्यांचा मिळून जो प्रोडक्ट येतो तो आहे वाय. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असं की एक्सच्या फॉर्ममध्ये जो काही आपला नंबर असेल त्याला आपण काय बोलू, त्याला आपण बोलू इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे कोणावरही डिपेंड नाही आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे स्वतःचे व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, इथे सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या एक्सच्याच फॉर्ममध्ये असतील आणि त्यांचं ॲडिशन केल्यानंतर आन्सर पण एक्सच्याच फॉर्ममध्ये येईल. बट लेफ्ट साईडला तसं नाही, लेफ्ट साईडला काय आहे, फंक्शन वाय आहे आणि हा वाय कशावरती डिपेंड आहे, एक्सवरती डिपेंड आहे. सो वाय हा कसा व्हेरिएबल झाला, डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, सो सॉरी वायला काय बोलणार आपण, डिपेंडंट व्हेरिएबल. सो एक असतो आपला इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरा असतो आपला डिपेंडंट व्हेरिएबल. यांचा डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी आन्सर भेटतो dy/dx, आणि ते एक्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला काहीतरी इकडे फंक्शन भेटतो. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की पहिला आपला जो टॉपिक आहे तो बघतोय आपण आता. ठीक आहे, पहिल्या टॉपिकमध्ये इथं बेसिकली काहीतरी, आता सपोज की हा जो फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर किती येईल, 3x² + 2 + log x चा डेरिव्हेटिव्ह तो 1/x, म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये इथं आपल्याला आन्सर भेटला. हा झाला डिपेंडेंट आणि हा झाला इंडिपेंडेंट. आता पहिल्या टॉपिकमध्ये बेसिक काय बघणार आहोत ते तुम्हाला सांगतो. पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे मेनली ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे खूप सारे जे डिफरन्शियल इक्वेशन आहेत, जे आत्ता आपण कसा डेरिव्हेटिव्ह केला आहे, ही जी इक्वेशन आहे ती डिफरन्शियल इक्वेशन आहे. कळते तुम्हाला, इथे आपण ही dy/dxची जी इक्वेशन आली ना हिलाच बोलतात डिफरन्शियल इक्वेशन. ह्या ज्या इक्वेशनला काय बोलतात इथे, डिफरन्शियल इक्वेशन बोलतात या इक्वेशनला. ओके, सो अशा ज्या डिफरन्शियल इक्वेशन आहेत त्यांची ऑर्डर काय असते, त्यांची डिग्री काय असते, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. हा आपला पहिला टॉपिक आहे. ओके, सो ऑर्डर आणि डिग्री हे काय असतो हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. ठीक आहे, सो जसं की आपण मगाशी बघितलं होतं, मगाशी काय बघितलं होतं आपण बघितलेलं होतं एक फंक्शन होता आपला. ओके, dy/dxचा फंक्शन काय होता, dy/dxचा आपला फंक्शन घेतलेला तो काय आलेला, f(x). ओके, जर आपण याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा आन्सर किती येईल, की सॉरी dy/dxचा आपला व्हेरिएबल होता वायचा होता ना f(x).
सो इथे वाय करूयात आपण. वायचा आहे बघा, सिस्टमॅटिकली बघू. पहिला वायचा आन्सर असतो एफ ऑफ एक्स. याला जर आपण डेरिव्हेटिव्ह केला, जर याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर काय येईल इथे, या बाजूला येईल dy बाय डी एक्स, करेक्ट. आणि ह्या बाजूला एक्सचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह. आता इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह करताना इथे डॅश टाकायचे. ह्याला बोलतात एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्सचा अर्थ काय, एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह केलेला आहे ना, त्याचा आन्सर आहे तो. ठीक आहे. आता ही एक इक्वेशन भेटली आपल्याला. सपोज की मी ह्या इक्वेशनचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढला तर त्याचा आन्सर काय येईल. सपोज की परत एकदा मी याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर त्याचा आन्सर येईल. आता डी बाय डी एक्स कोणाचा, ह्या टर्मचा, ह्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतात ना आपण. सो डी वाय बाय डी एक्स रिपीट होईल इथे. आणि इकडे काय येईल एफ. आता इथे डॅश होता म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह, इथे येईल डबल डॅश म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. डी इंटू डी केला तर येईल डी स्क्वेअर वाय ॲज इट इज. डी एक्स इंटू डी एक्स केला तर येईल डी एक्स स्क्वेअर. आणि इथे आन्सर आहे आपला एफ डबल डॅश एक्स. कळते इथपर्यंत. सो आत्ता इकडे आपल्याला व्हॅल्यू बघा काय आले, की डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्हाला कोणी विचारला की ऑर्डर आणि डिग्री काय आहे असं विचारला तर जी ऑर्डर असते ना डेरिव्हेटिव्हची, ऑर्डर असते ना, ती ऑर्डर कोणाला बोलतात. एक मिनिट मी पेन चेंज करतो. ऑर्डर असते ती ऑर्डर कोणाला बोलतात. हा जो पॉवरला नंबर असतो ना इकडचा, हा इकडचा जो नंबर असतो डी वाय बाय डी एक्सचा, हा जो इकडचा नंबर असतो त्याला बोलतात ऑर्डर. आता आपली ऑर्डर किती आलेली आहे, ऑर्डर आलेली आहे 2. ठीक आहे. आता ह्या ऑर्डरचा डिग्री बघायचा. ओके. डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय ते पण सांगतो. डिग्री म्हणजे आता ही टोटल दम किती आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. याला एक ब्रॅकेट टाका, असा टाकला ब्रॅकेट. आता ह्या अख्ख्या टर्मची पॉवर किती आहे. इथे पॉवर म्हणजे काय, तर इथे जर इथे पॉवरला काय नाही आहे म्हणून पॉवरला घ्यायचा 1. ठीक आहे. मग याची डिग्री येईल 1. सपोज की इथे 2 असतं तर, सपोज की इथे 2 असतं तर 1च्या जागी म्हणजे ह्या टोटल आन्सरच्या पॉवरला 2. कळते का तुम्हाला. इथे नाही 2, ह्याच्या पॉवरला 2. इथे पॉवरला 2 असतं तर इथे 2 लिहिलं असतं आपण. सपोज की इथे 500 असतं तर, जर पॉवरला 500 असतं तर, पॉवरला 500 असतं तर या ठिकाणी पण आपल्याला 500 लिहायला लागलं असतं. सो ऑर्डर म्हणजे काय, इथे किती, इथे स्क्वेअर आहे, क्यूब आहे, काय आहे इकडे, त्याला बोलतात ऑर्डर. ठीक आहे. तो झाला ऑर्डर. आणि ऑर्डरची डिग्री, ऑर्डरच्या पॉवरला अजून काय आहे म्हणजे ऑर्डर सकट ह्याच्या टोटल पॉवरला काय आहे त्याला काय बोलतात, त्याला बोलतात डिग्री. ठीक आहे. आता आपण ह्याच्यातले न्यूमरिकल्स घ्यायला स्टार्ट करूयात, जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट आहेत त्या न्यूमरिकलमध्ये क्लिअर होतील. ओके. सो इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल एक घेऊयात. ओके. सपोज की तुमचा क्वेश्चन आहे फाइंड द ऑर्डर and degree of the differential equation आता इथे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला ॲक्च्युअलमध्ये गिवन दिलेली आहे. काय दिली आहे, डी वाय अपॉन डी एक्स ह्याच्या पॉवरला आहे 2, देन मायनस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. आता मला सांगा इथे ऑर्डर काय आहे आणि डिग्री काय आहे ते. ओके. तुम्हाला इथे विचारलं आहे काय काढायला सांगितलं आहे त्यांनी, ऑर्डर काढायला सांगितलं आणि डिग्री काढायला सांगितलं आहे. सो फटाफट सांगा जरा ऑर्डर आणि डिग्री काय असेल, ऑर्डर काय असेल आणि डिग्री काय असेल. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय बघायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला ऑर्डर बघायची. याच्यामध्ये ऑर्डर कोणाची जास्त आहे. ऑर्डर म्हणजे काय, आय रिपीट, इथे डी वाय बाय डी एक्स आहे ना, मग इथे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर झाला तर हा ही झाली याची ऑर्डर. इथे जर 3 आला तर ती झाली त्याची ऑर्डर. समजलं. तर मग ऑर्डर जास्त कोणाची आहे, इथे तर 1च आहे, इथे पॉवरला 1च आहे, त्याचा काही संबंध येत नाही. पॉवरला जास्त कोणाचा आहे, इकडे 2 आहे बघा, या साईडला 2 आला इथे पॉवरला, म्हणजे हा जो नंबर आहे तो जास्त आहे. ठीक आहे.
मग आता आपली ऑर्डर किती आलेली आहे, मॅक्सिमम बघायची नेहमी, मॅक्सिमम बघायची. ऑर्डर किती आलेली आहे 2. ठीक आहे, ऑर्डर किती आलेली आहे 2. ही जी स्क्वेअर वगैरे असतो ना याला बोलतात ऑर्डर. आता याच्यामध्ये डिग्री किती आलेली आहे, डिग्री बघा मॅक्सिमम कशाची आहे. आता तुम्ही बोलाल सर डिग्री तर इथे याची जास्त आहे, dy/dx इथं पॉवरला 2 आहे. तसं नाही घ्यायचं. ओके, डिग्री कोणाची बघायची, ज्याची ऑर्डर मोठी आहे त्याची डिग्री बघायची. ऑर्डर कोणाची मोठी आहे, तर याची तर ऑर्डर 1 आहे, याची बघून फायदा नाही. इथे बघा याची ऑर्डर 2 आहे. मग आता ह्याची जर डिग्री बघितली तर इथं पॉवरला काय नाही बोलल्यानंतर इथे 1 असतो, म्हणजे डिग्रीची व्हॅल्यू आली 1. ज्याची हायेस्ट पॉवर आहे त्याची डिग्री बघायची. क्लिअर आहे. सम नोट डाऊन करून घ्या. ओके, सम नोट डाऊन करून घ्या. सेम क्वेश्चन, एक अजून एक क्वेश्चन बघूयात आपण. सो नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे d² y/dx² इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस dy/dx ह्या टर्मचा स्क्वेअर आणि पॉवरला 3. ठीक आहे, त्या टर्मचा स्क्वेअर आहे आणि पॉवरला काय आहे 3 आहे. आता मला सांगा इथे हायेस्ट आपली ऑर्डर किती, ऑर्डर आणि डिग्री किती आणि काय येईल त्या. ठीक आहे, ऑर्डर आणि डिग्री फटाफट सांगा किती येईल. ओके, बघा आता ऑर्डर कोणाची जास्त आहे, म्हणजे d² y/dx² d³ y/dx² किंवा dy/dx म्हणजे डीच्या पॉवरला 1 आणि dxच्या पण पॉवरला 1, त्याला काय बोलतो आपण, ऑर्डर बोलतो. मग ऑर्डर जास्त कोणाची आहे, अगेन ऑर्डर जास्त याची आहे. पॉवरला बघा इथे 2 आहे, त्याला बोलतात ऑर्डर. सो ऑर्डर आली 2. डिग्री किती आहे, त्याची पॉवर बघा किती आहे, ती अख्ख्या टर्मची. ज्याची मोठी ऑर्डर आहे ती, हा नाही, अगेन रिपीट करतोय, हा नाही, याची ऑर्डर लहान आहे, ऑर्डर 1 आहे याची, तो नाही बघायचं. याची डिग्री मोठी आहे, डिग्री कोणाची मोठी आहे 2ची, तर याच्या पॉवरला काय आहे 1, डिग्री आली 1. ओके, म्हणजे कसं लिहाल तुम्ही, लिहिताना लिहायचा देअरफॉर गिवन डिफरन्शियल इक्वेशन is of second order first degree. आय थिंक सो मागच्या वेळेला पण हेच कॉन्सेप्ट हेच होतं काय, 2 आणि 1 सेम लिहा. इथे पण डायलॉग जस्ट इथून उचलायचा आणि तिकडं कॉपी पेस्ट करूयात आपण. ओके, परत आपल्याला हा क्वेश्चन तर लागणारच आहे. सो हे परत एकदा उतरवूयात कॉपी करून आणि आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. सो गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा आता क्वेश्चन तुम्हाला आहे अंडररूटमध्ये d² y अपॉन आहे dx² मायनस dy/dx मायनस xy² इक्वल टू आहे 0. याचं काय आन्सर येते ते कॅल्क्युलेट करा. थोडं सिम्प्लिफाय करायला लागेल इथे. ठीक आहे, सिम्प्लिफाय का करायला लागेल बघा, इथे रूट आलेला आहे. रूटला आपण कन्वर्ट केला ना तर तो फ्रॅक्शनमध्ये जाईल. कळते का तुम्हाला.
हे बघा, जर ह्याला सॉल्व करायला घेतला ना तर ह्या रूटला काय कसं कन्वर्ट करू आपण, रूटला लिहू पॉवरला 1/2. सो हा काही कसा बनेल d²y/dx² आणि पॉवरला 1/2. लक्षात ठेवा का पॉवरला फ्रॅक्शन आपल्याला कधीच नको आहे, म्हणजे पॉवरला फ्रॅक्शन चालत नाही तर आपल्याला तिकडे थोडं काहीतरी कन्व्हर्जन करायला लागेल. कन्व्हर्जन डायरेक्ट करूयात आपण, बट आता बघा इथे dy/dx आहे ना, ह्याला ही जी टर्म आहे ह्याला सेपरेट ठेवू आणि ही जी टर्म आहे ही मायनसमध्ये आहे, त्याला राईट साईडला नेऊ 0च्या इथे, म्हणजे ती प्लस होईल. सो आन्सर येईल d²y/dx² आणि ब्रॅकेटच्या पॉवरला काय आहे 1/2 आहे आणि हे मायनस मायनस इथे गेल्यावरती प्लस होतील, dy/dx प्लस होईल इथे xy². आता इथे बघा पॉवरला 1/2 आहे, ही पॉवरला 1/2 आहे, तो आपल्याला नको आहे. कळतं का तुम्हाला, पॉवरला 1/2 इथे आपल्याला नको आहे. मग काय करायला लागेल, पॉवरला 1/2 आहे तर मग आपण असं करू, स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअर केला तर मग इथे पॉवरला 2/2 कट होईल. स्क्वेअरिंग बोथ साईड. सो जर दोन्ही बाजूंनी स्क्वेअर केला तर आन्सर किती येईल, हे बघा इथे पॉवरला याला मल्टिप्लायला 2 येईल आणि ह्या अख्ख्या टर्मला लागेल 2. कळते तुम्हाला. सो इथे हा 2 आहे ना, तो कॅन्सल होईल. आन्सर येईल फक्त d²y/dx². अरे समजलं की नाही. हे बघा पॉवरला इथे 1/2 आहे, बट याचा पण आपण स्क्वेअर करतोय आणि ह्या साईडला ह्या अख्ख्या टर्मला स्क्वेअर लागेल, dy/dx प्लस xy² आणि त्याचा स्क्वेअर. सो हा जो पॉवरला 2 आणि 2 आहे तो कट होतो आणि आन्सर किती येईल, d²y/dx² इक्वल टू इथे बघा हां या अख्ख्या टर्मचा स्क्वेअर, dy/dx प्लस xy² आणि त्याचा होल स्क्वेअर. सो फायनल तुमचा डिग्री आणि ऑर्डर किती येईल, सगळ्यात पहिले आपण ऑर्डर घेतो, बरोबर आहे, नंतरच आपल्याला काय खायला वगैरे भेटतो हॉटेलमध्ये आहे ना. पॉवर बघा काय आहे पॉवर याची. ओके जरा जास्तच मिक्स झाला, कलर वेगळा घेऊयात. इथे बघा पॉवरला इथे आहे 2 आणि इथे पण पॉवरला आहे 2, तर मग ही काय झाली आपली ऑर्डर झाली आणि या अख्ख्या टर्मच्या रेज टू दी पॉवर किती आहे 1 आहे. सो डिग्रीची व्हॅल्यू 1 झाली. सो इतकंच होता. लिहून घ्या आवाला सम, नंतर आणखी एक सम करू. ओके आवाला लिहून घ्या. तसं मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. आर नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन तो डायलॉग आहे तसंच. आता थोडासा हटके सम आहे, थोडी मेहनत करायला लागेल तुम्हाला या समसाठी. y इक्वल टू बघा काय दिलं आहे 1 प्लस अंडर ब्रॅकेट dy/dx ब्रॅकेट इज कम्प्लीट, पॉवरला 2, त्याच्या पण पॉवरला आहे 3/2. ओके आणि अपॉनला काय आहे यस टोटल मिळून अपॉनला बघा काय आहे, अपॉनला आहे d²y/dx², अपॉनला आहे d²y/dx². ऑलराईट पर्यंत लिहिला. आता ह्याला आपल्याला करायचं आहे सॉल्व. ठीक आहे. सो मी आता हा लास्ट एक्झाम्पल घेतो यातला आणि बाकीच्या होमवर्कला देतो आहे. नंतर मग आणखी मी ॲक्च्युली 2 लेक्चर टाकतो आहे, पार्ट वाईज टाकतो आहे. हा एक पार्ट आणि त्याच्यानंतर एक पार्ट टाकतो. ओके सो आता हावाला पार्ट आहे तो बघून घ्या. याचा आन्सर काय येईल ते बघायचं आपल्याला. इथं हायेस्ट ऑर्डर आणि डिग्री. आता इथे आपल्याला सगळं सेपरेशन करायला लागेल, त्याच्यानंतर आपण सॉल्व करू शकतो. कळते का तुम्हाला. आणि एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा याच्यात की फ्रॅक्शन आला ना, फ्रॅक्शन, तर ह्या फ्रॅक्शनला आपल्याला इलिमिनेट करायचा असतो.
इलिमिनेट करायचं असतं, म्हणजे फ्रॅक्शनला घालवायचा, कसंही करून घालवायचा, नाहीतर मग आपला सम सॉल्व नाही होणार. फ्रॅक्शनला कधी पण इलिमिनेट करायचा. ठीक आहे, चला ठीक आहे, बघूयात आता क्वेश्चनचा आन्सर बघूयात. ग्रीन कलर बकवास वाटतं ना, रेड कलर घेऊ. ओके, सो ह्याचं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. तर काय करूयात, पहिल्या स्टेपमध्ये ही जी खालची व्हॅल्यू आहे ना त्याला वाय सोबत मल्टिप्लिकेशनला घेऊ. सो d² y/dx² कोणासोबत मल्टिप्लायला जाईल, वाय सोबत. सो इंटू वाय. लेफ्ट साईडला काय 1 + dy/dx, त्याच्या पॉवरला 2 आणि अख्ख्याच्या पॉवरला 3/2. गोष्ट तुम्हाला काय सांगितलेली आहे ते लक्षात आहे का? काय बोललेलो मी, पॉवरला इथं फ्रॅक्शन नको आहे, फ्रॅक्शनला इलिमिनेट करायचं, म्हणजे आता ह्या 3/2ला आपल्याला घालवायला लागेल. आता हा 3/2 कसं काय जाईल, ठीक आहे. आता हा 3/2 आहे तो कसं काय जाईल. 3/2 घालवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, मागच्या वेळेला पण 1/2 होता, आपण काय केलेला, स्क्वेअरिंग बोथ साईड केलेला. इथे पण स्क्वेअरिंग बोथ साईड करायचा. सो स्क्वेअरिंग बोथ साईड करायचा. कधी पण स्क्वेअरिंग केला ना तर अपॉन 2 आणि वरचा 2 तो कट होतो. सो स्क्वेअरिंग बोथ साईड करू. स्क्वेअरिंग बोथ साईड केला तर ह्या टर्मला स्क्वेअर लागेल. बघा टर्म काय आहे, d² y/dx² इंटू वाय आणि या ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. सिमिलरली ह्या ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. सो 1 + dy/dx इज ॲज इट इज, ह्याचा स्क्वेअर आहे ना, ॲज इट इज कसा ना स्क्वेअर. आणि ह्या 3/2चा पण पॉवरला 2 आहे, पॉवरला 2 आहे. हा 2 गेटिंग कॅन्सल, पॉवरला 3 येईल फक्त. सेम टर्म आहे ती खाली छापूयात. ह्याला स्क्वेअरला डिस्ट्रीब्यूट करा. आहे बघा, याला डिस्ट्रीब्यूट करा. वरचा जो 2 आहे ना हा डिस्ट्रीब्यूट होईल. 2 या टर्ममध्ये सेपरेट होईल डिस्ट्रीब्यूट आणि वायमध्ये पण सेपरेट डिस्ट्रीब्यूट होईल. सो युअर आन्सर इज d² y/dx². ह्या टर्मचा सेपरेटली स्क्वेअर आहे, त्याचप्रमाणे वायचा पण सेपरेटली स्क्वेअर आहे. आणि इथे राहिलं काय, इथे राहिलं 1 + इथे आहे dy/dx आणि त्याचं स्क्वेअर आणि पॉवरला आहे 3. आता बोला ऑर्डर किती आहे, डिग्री किती आहे. येस, ऑर्डर आणि डिग्री किती आहे सांगायची गरज आहे का? आता तर जमायलाच पाहिजे. खूप एक्झाम्पल बघितले आपण बरेच ह्याच्यामध्ये. ऑर्डर येईल, सगळ्यात मोठी ऑर्डर आहे 2. आणि त्या ऑर्डरची हे बघा, ही याला बोलतात ऑर्डर. आणि या ऑर्डरच्या पॉवरला किती आहे, ऑर्डरच्या पॉवरला आहे 2. सो ऑर्डरच्या पॉवरला आहे 2, म्हणजे ती डिग्रीची पण व्हॅल्यू किती झाली आपली, 2 झाली. मग इथे लिहायचा खाली स्टेटमेंट आपला. स्टेटमेंट कधी पण स्टेटमेंट लिहायची सवय ठेवा. आणि सध्या तुम्हाला काही गरज नाही, अशी सुपास कॉल तुम्ही. गिवन डिफरन्शियल इक्वेशन, गिवन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर कॉमा सेकंड डिग्री. ओके, सो काही सम देतोय मी तुम्हाला होमवर्कला, ते ट्राय करा. सो तुमचा होमवर्क आहे तो ह्या साईडला आहे. व्यवस्थित होमवर्क आहे तो सॉल्व करा. ठीक आहे, ऑनेस्ट ट्राय करा. सो आजच्यासाठी बस होईल का.